आणि भारत पाकिस्तानमधली अटारी बॉर्डर ही पूर्णतः बंद करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेत। दरम्यान पाकिस्तानला परत जाऊ द्या अशी विनंती करत अनेक महिलांनी बॉर्डरवरतीच टाहो फोडला। भारतामध्ये सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून उघडकीस आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठं वक्तव्य केलं। या हल्ल्याशी संबंधित याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे। हा काळ देश एकत्रित येऊन दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा आहे आणि अशा वेळेला सुरक्षा दलांचं मनोबल खच्ची करणं योग्य नसल्याचं कोर्टाने ठणकावलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आलाय। एनआयचे प्रमुख सदानंद दाते हे बैसरन घाटीत पोहोचले। एनआयचे महासंचालक 3 तास या परिसरात होते। सूत्रांच्या माहितीनुसार एनआयच्या प्रमुखांनी घटनास्थळी जात सखोल पाहणी केली आणि OGW नेटवर्क आणि कम्युनिकेशन सिग्नल सोबतच दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दलची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली। बैसरन घाटीतल्या हल्ल्यापूर्वी 15 एप्रिललाच दहशतवादी पहलगामला पोहोचल्याची माहिती एनआयच्या तपासातून समोर आली आहे। दहशतवाद्यांनी 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचे पुरावे सुद्धा एनआयकडे आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हुरियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयने कारवाई सुरू केली आहे। जवळपास 100 ठिकाणांवरती एनआयने छापे टाकले। दहशतवादी हाशिम मुसा हा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती आहे। तर पाकिस्तानच्या लष्कराकडून हाशिमला काश्मीर परिसरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या अर्निया सेक्टर भागात तणावाचं वातावरण दिसतंय। सतत होत असलेल्या सीज फायरिंगच्या घटनेनंतर सीमावर्ती भागात लहान मुलांना प्रशिक्षण दिलं जातंय। हल्ल्याच्या वेळेला बचाव कसा करायचा या संदर्भात मुलांना शाळेतून धडे दिले जात आहेत। पुण्याच्या राजगुरू नगरात मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त झाला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून जोरदार घोषणाबाजी केली गेली। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला। पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवलं, त्यामुळे तरुणांनी गोंधळ घातला। सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठडा कोसळून 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली। 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं विहिरीमध्ये अडकली। आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ झाला। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यात 268 कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थगिती आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं चांगलीच झुंजली। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर हा गोंधळ झाल्याचं चित्र दिसलं। धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला आमदार राणा पाटलांमुळे स्थगिती देण्यात आली असा आरोप केला पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी। बीड पोलीस विभागामध्ये आडनाव कळू नये यासाठी पोलीस नेमप्लेट वापरत नव्हते, कारण तो पोलीस नेमक्या कोणत्या जातीचा आहे हे लक्षात येईल असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं। समाजामध्ये समानता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। पुण्यामध्ये उद्घाटनाच्या वेळेला नाराजी नाट्य रंगलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियोजित वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन पार पाडण्यात आलं आणि या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा पोहोचलेल्या होत्या। त्यामुळे अजितदादांनी आधीच उद्घाटन उरकलं आणि मेधा कुलकर्णींनी दादांसमोरच नाराजी व्यक्त केली। मुंबईमधल्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली। या दोघांनी सुद्धा एकमेकांसोबत संवाद साधला। अंगणवाडी सेविकांचं मानधन रखडलेलं नाही। अर्थसंकल्प सादर झाल्यावरती एप्रिलमध्ये विलंब होतोच असं स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात समतेची मिसळ हा उपक्रम राबवला गेला। बाळासाहेब थोरातांच्या संकल्पनेतनं विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येत हा आगळावेगळा उपक्रम राबवला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे। या यादीमध्ये एकूण 12 विभागाची 100% कामं पूर्ण झाल्याचं दिसतंय। सरकारच्या 100 दिवसांच्या निकालानुसार अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम आहे, सर्वोच्च स्थानी आहे। अदिती तटकरेंच्या खात्याला 80% गुण मिळालेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे।
माणिकराव कोकाटेंच्या कृषी खात्याला 66.15% गुण मिळतात. ग्रामविकास विभाग 4थ्या तर परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या स्थानी आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणेच्या निकालामध्ये जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थान मिळवलंय. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 80.86% गुण मिळवले. बीडच्या परळीमध्ये न्यायालयाचा कोनशिला समारंभ पार पडला आणि या कार्यक्रमासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे एकत्र आले. धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्रही दिसलं. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. पुरोगामी विचार आणि लोकशाही जपण्याचं काम त्यांनी करावं असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय. जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतलाय आणि यातून प्रत्येक घटकाला न्याय देता येईल असं म्हणत दादा भुसेंनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं कौतुक केलं. जातनिहाय जनगणनेवरनं नरेश म्हस्केंनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेवरनं केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये असून सरकार यासंदर्भात विचार करेल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात. 1 रुपयात पीक विमा योजनेत प्रचंड गैरप्रकार आढळल्यानं यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं कोकाटेंनी म्हटलंय. ढगाळ वातावरणाचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका बसला. उद्योगमंत्र्यांना घेण्यासाठी पुण्यातनं आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधनंच माघारी फिरलं. पुण्यामध्ये भाजप पश्चिम महाराष्ट्राचं भव्य भाजप कार्यालय उभारणार आहे. पुण्यातल्या DP रोडवरती भाजपचं अद्ययावत आणि सुसज्ज कार्यालय उभं राहील. लातूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. दरम्यान तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांची आहे. तर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना पाणी शुद्धीकरणासंदर्भात आदेश दिले आहेत. हिंगोली पोलिसांच्या ताफ्यात 13 नवीन वाहनांचा समावेश झालाय. यावेळी नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या वाहनांचं उद्घाटन केलं गेलं. छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांनी चांगलं सुनावलं. वक्फ बोर्डाच्या जागेवरती शासकीय बांधकाम होत असल्याचा आरोप करत जलील आक्रमक झाले. भिवंडीच्या बळगावातील पोलीस पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार केला गेला. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार आणि प्रशस्ती पत्रक देऊन हा गौरव केला गेला. केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचं पंढरपूरमधल्या शेतकऱ्यांनी स्वागत केलं. पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पिंपरीमध्ये सायबर पोलिसांनी रॅन्समवेअर हल्ल्याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलंय. रॅन्समवेअर संगणकामधील महत्त्वाची माहिती ही एन्क्रिप्ट करून त्यासाठी खंडणीची मागणी होत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा सल्ला दिला जातोय. पुणे शहरामध्ये गांजाची तस्करी सुरूच आहे. धुळे जिल्हा आणि ओडिशा राज्यातून आलेला 64 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केलाय. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून यापैकी एक जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस देतात. डोंबिवली ते तळोजा या मार्गावरच्या घोणीजवळ एका कारचा अपघात झाला. या अपघातात 4 जण किरकोळरित्या जखमी झाले. या अपघाताची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. गोंदियाच्या देवरी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. जळगाव जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. तर 31 गावांच्या विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा सध्या 42 ते 43 अंशांवरती असल्यानं प्रकल्पासह भूजल पातळीत झपाट्यानं घट होतीये. मावळ तालुक्यातल्या 50 गावांना तसंच हिंजवडी IT हब आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातल्या पाण्याची पातळी चांगलीच खालावली आहे. पाणी साठा 34% आलाय. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचं पाणी सोबतच सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातली पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे कासारसाई धरणाचा पाणी साठा हा 27% आलाय. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे मका, आंबा आणि भाजीपाल्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे धरणाच्या कामाला आता वेग आलाय. या धरणाच्या कामात शेतकऱ्यांच्या शेतातनं बेकायदेशीर पद्धतीनं उत्खनन होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तातडीनं हे उत्खनन थांबवावं
अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। रत्नागिरीच्या दापोली शहरातल्या गटारीचं पाणी जोग नदीत सोडलं जात आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। गटाराचं पाणी नदीमध्ये सोडणं बंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अहिल्यानगरच्या कोल्हार भगवती परिसरात बिबट्याचा संचार वाढलाय। यावेळेला शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबटा अडकला, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यात विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्यात। 8 जूनपर्यंत रेल्वेचं रिझर्वेशन फुल झालंय, तर घासजी ट्रॅव्हलच्या तिकीट दरातही वाढ झालेली आहे। रासायनिक खत कंपन्यांकडून पुरवठ्यातील लिंकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईपर्यंत रासायनिक खतांची वाशिमसह राज्यभरात खरेदी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशनने घेतलाय। आजपासून याची अंमलबजावणी केली जाते। बुलतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेनं आंदोलन केलंय। जलजीवन मिशन योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। चौकशी न केल्यास वैतरणा धरणातील पाणी अडवण्याचा इशाराही दिला गेला। नंदुरबारमध्ये वक्फ कायद्याला विरोध केला गेलाय। यावेळी मुस्लिम समाजानं 15 मिनिटं लाईट बंद करून निषेध नोंदवला। दरम्यान वक्फ कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी केली गेली। शक्तीपीठ महामार्गावरनं शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगी झाली। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांसमोरच आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गात विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं गेलं। यावेळी पालकमंत्री नितेश राणेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या। नवीन वक्फ बोर्ड कायद्याला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बत्तीगुल आंदोलनाला मालेगावातही प्रतिसाद मिळाला। मुस्लिम समाजानं रात्री 15 मिनिटं सर्व लाईट बंद ठेवत हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे। खेड तालुक्यातल्या शिरगाव खोपी पिंपळवाडी इथल्या डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाला लाभ मिळू शकत नाहीये। त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेलाच जमाय। याच विरोधात ग्रामस्थांनी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान केले गेलेत। तर श्री संत तुकाराम भवन इथल्या अन्नछत्रातील दुपारच्या जेवणात आमरसाचाही समावेश केला गेला होता। जालन्यामधल्या दत्त आश्रमातनं 1100 आंबे पंढरपूरच्या अन्नछत्रासाठी दिले गेले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चंदन उटीतनं पांडुरंग साकारण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या समाधी मंदिरातील गाभाऱ्यात मोगऱ्यांच्या फुलांची आरास करण्यात आली होती। विनायक चतुर्थी निमित्त तसंच ग्रीष्म ऋतूमध्ये बाप्पाला शीतलता मिळावी यासाठी महागणपती मंदिरात गणपतीच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप लावला गेला। पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या सोहळ्याला मोठ्या संख्येनं गणेश भक्तांची गर्दी होती। 2022-23 आर.आर. पाटील स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सिरसम गावानं पहिला क्रमांक मिळवलाय। प्लास्टिक मुक्ती आणि सांडपाणी व्यवस्थापनात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला। सरपंच श्रीमती विमलबाई केंद्रे यांनी गावकऱ्यांसोबत या गावाचा चेहरा मोहराच बदललाय। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या मोहिमेत उल्हासनगर पालिका आयुक्तांनी पहिला क्रमांक मिळवलाय। यामुळे महापालिका मुख्यालयात आनंदाचं वातावरण आहे। कराडच्या सुपने ग्रामपंचायतीनं 4 लाखांचं बक्षीस पटकावलंय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हे बक्षीस देण्यात आलंय। दरम्यान गावकऱ्यांनी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित केलं गेलं। यावेळी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार केला गेला। रायगडच्या अलिबागमधील कुमारी शर्विका म्हात्रे या 7 वर्षीय मुलीनं 16 पुरस्कार पटकावले। 140 गड किल्ले सर करून तिनं नवा विक्रम स्थापन केलाय। दरम्यान शर्विकाचं या कामगिरीनिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे।